नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी राईट्स एनिथिंग. आणि आईच्या घरून आता जस्ट आलो आम्ही. आणि बाळ दाखवते तुम्हाला, झोपी गेला. चल माझ्यासोबतच नाच, माझ्यासोबत नाच. चल माझ्यासोबतच नाच, माझ्यासोबतच नाच. चल माझ्यासोबत चल. बस झालं आता. जे लोक जुने माझे ब्लॉग पाहतात त्यांना माहितीच असं आपल्या असे वावरातले गहू आले होते. तर ते गहू आहे ना, त्याच्या काळ्या पोळ्या येऊ लागल्या. त्याच्यामुळं ते मोंड्यात दिले आणि दुसरे नवीन आणले. आणि इथं बाळाला सतत गॅसचा त्रास आहे. त्याच्यामुळं मी आहे ना त्याला थोपटवत होते. 10 मिनटं तरी कमीत कमी डॉक्टरने थोपटवायचं सांगितलं. आणि सकाळीच मस्त आता पावसाची सुरुवात झाली आहे. पावसाने मस्त हाजरी लावलेली आहे. आमच्या आरूची खेळणी घरभर पसरलेली असते. व्हॉइस ओव्हर करताना ना तुम्हाला बाळाचा आवाज मधमधात येत असेल बघा. इथं मी बाळाला घेऊन बसले होते आणि कधी नव्हे ते आरू माझ्यापासून 1 सेकंद लांब राहत नव्हती. ती बिचारी आता रोज आईच्या इकडं झोपायला जाती आणि सकाळ झाली कीच येते. इथं बघा दिवसभर इकडं थांबती, दुपारी मस्त भांडे वगैरे खेळती आणि सकाळी तिकडून आली बघा. हे बघा इथं आहे ना दीदी भांडे घेऊन आली सकाळी. मैंने क्या बोली तेरे को? क्या बोली मैं? आरूला बेसनचा चिल्ला बनवून दिला. इथे चाललाय आरूचा नाश्ता. खाली झोपल्या. मी थोडं गच्चीवर आले. पोत गाठून घेतली, सोनीबाईकूनच गाठली. तोडून टाकली होती, आरूकडून तुटली होती ती. वरती आले की मी आधी माझे झाडं पाहायला आले. झाड शिल्लक काही नाही, पण यांनी उन्हाळा तुम्हाला माहिती आहे कसा होता, भयंकर. तर ही जागा छोटी, इथं एवढी झाडं टिकत नाही. पण त्यांनी कुंडीत आहे ना एक फुलाचं मस्त झाड जतन केलं. तर रोज त्याला येऊन पाणी ते टाकत होते. दाखवते तुम्हाला मी, चांगलं घेरदार झालं. आणि श्रुतीजवळ मी चवळी दिली ती, तिला म्हटलं होतं नेऊन लाव. आता मला ते एक छोटी अशी शेरणी नसती का, ते नाही तर काकडीचं आणून लावायचे, ते पण लावते आता. हे फुलाचं झाड दाखवते मला, लय मस्त झालं. हे बघा किती मस्त झालं ना. हे बघ इथं चवळी उगून आली मस्त. आणि इथं पण ते फुलाचंच आहे. कपडे इकडं आणून टाकले आईनी, कारण आता खाली कपडेच नाही वाळायले ना. व्हॉइस ओव्हर करताना आहे ना, आता मी व्हॉइस ओव्हर करत बसले होते. तर बाळाचा मधमादात थोडा आवाज येतच राहणार आहे आता इथून पुढं तुम्हाला. तर तेवढं थोडं ॲडजस्ट करा, तेवढं डिस्टर्ब. आणि हे मी इकडं आले ना, आधी वरती आले मी बघायला. आणि ते तर माहीत होत बाकी झाडं नाहीच आहे. पण एक इथं हिरवं दिसतं ना, एक वेगळीच अटॅचमेंट असते मला. इतक्या जागेत छान वाटतं. तिथं लावत असते मी काकडी, दोडका, काही पण लागत. मागच्या ब्लॉगमध्ये आहे, पण छान आहे एवढी जागा मस्त. अजून माती आणायची असते मला. मी गावाकडे गेले ना तेव्हा थोडी आणते, जिथं आणता आली तेव्हा. आणि मला अजून 1-2 ब्लॉग शूट करायचे आहे. एक ब्लॉग माझा रेडी पण आहे, स्क्रिप्ट त्याची. पण मी बाळ आता मध्यंतरी खूप जास्त रडत होतं, त्याच्यामुळं शूट करायला वेळ भेटलाच नाही. पण आज तो जरा शांत येईन, खेळतो पण आहे छान. तर आज माझा विचार आहे त्या ब्लॉगचं शूट घ्यायचं. बघते आता, करता आलं तर करते. स्क्रिप्ट मी लिहून ठेवली, तिकडं असताना आईच्याकडं असतानाच लिहून ठेवली. कारण मला भरपूर असा वेळ होता आईच्या इकडं, करमायचंच नाही पनगावर नुसतं थांबून. माझ्या इकडं आलं तसं तरी थोडंफार घरातलं काम आणि बाळाला पण थोडं जास्त करून मी एकटीच सांभाळते, त्याच्यामुळं करमतं आहे आता इकडं. चला, हा असा छोटासाच ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा ब्लॉग मी छोटाच ठेवते. एक जे दुसरा ब्लॉग येईन आपला, तो थोडा लॉंग राहील. चला, मी जाते खाली.
व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.